28 जानेवारी 2026 हा दिवस बारामतीकरांसाठी काळा दिवस ठरला. या दिवशी संपूर्ण महाराष्ट्राने आपला दादा गमावला. महाराष्ट्राच्या राजकारणातील एक कणखर, स्पष्ट व्यक्ती आणि कार्यक्षम प्रशासक म्हणून ओळखले जाणारे अजित अनंतराव पवार हे आपल्याला या दिवशी कायमचे सोडून गेले. समर्थकांमध्ये ते दादा या नावानं लोकप्रिय होते. अजित पवारांचे वडील अनंतराव पवार हे शरद पवार यांचे मोठे भाऊ. अनंतराव पवार हे राजकारणापेक्षा कला क्षेत्रात अधिक सक्रिय होते. त्यांनी प्रसिद्ध राजकमल स्टुडिओमध्ये व्ही शांताराम यांच्यासोबत काम केलं होतं. अजित पवार यांच्या आईचं नाव आशाताई पवार. अजित पवार यांचा विवाह सुनेत्रा पवार यांच्याशी झाला. सुनेत्रा पवार या स्वतः खासदार असून सामाजिक कार्यात त्या सक्रिय असतात. माजी मंत्री पद्मसिंह पाटील यांच्या त्या बहीण आहेत. या दोघांना पार्थ आणि जय ही 2 मुलं आहेत. अजित पवारांचं प्राथमिक शिक्षण त्यांच्या आजोळी म्हणजे अहमदनगरमधील प्रवरा येथील देवळालीमध्ये झालं. त्यानंतर त्यांनी मुंबईतून माध्यमिक शिक्षण पूर्ण केलं. शिक्षणापेक्षा त्यांना शेती आणि सहकारी संस्थांच्या कामकाजात अधिक रस होता आणि म्हणूनच त्यांनी आपल्या काकांच्या पावलावर पाऊल टाकत राजकारणात प्रवेश करण्याचं ठरवलं. 1982 मध्ये त्यांनी सक्रिय राजकारणात पाऊल ठेवलं. त्यांची पहिली मोठी निवड म्हणजे छत्रपती सहकारी साखर कारखाना इंदापूरच्या अध्यक्षपदी त्यांची निवड झाली. येथूनच त्यांच्या सहकारी क्षेत्रातील आणि पर्यायानं राजकीय प्रवासाचा पाया रचला गेला. 1991 मध्ये ते पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष झाले. त्यांच्या नेतृत्वाखाली ही बँक देशातील एक अग्रगण्य सहकारी बँक बनली. 1991 मध्येच ते बारामतीतून लोकसभेवर निवडून गेले. पण काका शरद पवार यांच्यासाठी त्यांनी खासदार पदाचा राजीनामा दिला. त्यानंतर आजतागायत ते बारामती विधानसभा मतदारसंघातून सलग निवडून येत आहेत. 1991च्या सुधाकरराव नाईक सरकारमध्ये ते पहिल्यांदा राज्यमंत्री झाले. पुढे त्यांनी कृषी, जलसंपदा मंत्री, ऊर्जा आणि अर्थमंत्री अशी अनेक महत्त्वाची खाती सांभाळली. महाराष्ट्राच्या इतिहासात सर्वाधिक 5 वेळा उपमुख्यमंत्रीपद होण्याचा बहुमान त्यांनी पटकावला आहे. पुणे शहराच्या आणि जिल्ह्याच्या पायाभूत सुविधांच्या विकासासाठी त्यांचं मोठं योगदान आहे. पहाटे 5-6 वाजता कामाला सुरुवात करणं आणि फाईल्सचा वेगानं निपटारा करणं ही त्यांची ओळख आहे. पुण्यातील सार्वजनिक वाहतुकीला गती देण्यासाठी मेट्रो प्रकल्प मार्गी लावण्यात त्यांचा मोठा वाटा आहे. जलसंपदा मंत्री असताना त्यांनी अनेक प्रलंबित धरण प्रकल्प पूर्ण करण्यासाठी निधी उपलब्ध करून दिले आहेत. अजित पवार अनेकदा वादविवादांत देखील अडकले. 70,000 कोटींच्या कथित सिंचन घोटाळ्यावरून त्यांच्या विरोधकांनी मोठे आरोप केले होते. मात्र त्यांना यामध्ये क्लीन चिट मिळाली. 2013 मध्ये दुष्काळाच्या संदर्भात केलेल्या एका वक्तव्यामुळे त्यांना मोठा रोष पत्करावा लागला होता, ज्यामध्ये त्यांनी जाहीर माफी मागितली. 2019 मध्ये देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत पहाटे राजभवनात घेतलेला उपमुख्यमंत्रीपदाचा शपथविधी हा राज्याच्या राजकारणातील सर्वात मोठा धक्का मानला जातो. पार्थ पवार हे जमीन घोटाळ्यात अडकल्यानंतरही अजित पवार चर्चेत आले होते. अजित पवार वेळेचे पक्के होते. सकाळी 5 वाजल्यापासूनच त्यांचे दौरे आणि बैठका सुरू व्हायच्या. फाईल प्रलंबित न ठेवता तात्काळ निर्णय घेण्यासाठी ते प्रशासकीय वर्तुळात ओळखले जायचे. मनात येईल ते स्पष्टपणे बोलण्याकडे त्यांचा कल असायचा, ज्यामुळे ते अनेकदा चर्चेत राहिले. या लोकनेत्यासारखा नेता पुणे आणि महाराष्ट्राला लाभणं शक्य नाही. वयाच्या 67व्या वर्षी काळाने त्यांच्यावर घाला घातला. 22 जुलै 1959ला जन्मलेले अजित पवार यांचा हा प्रवास 28 जानेवारी 2026ला संपला. ते काळाच्या पडद्याआड गेले. या लोकनेत्याबद्दलच्या तुमच्या आठवणी तुम्ही कमेंटमध्ये शेअर करू शकता आणि SB मराठी एंटरटेनमेंट चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.